कन्या राशी 19 ते 25 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल. कन्या राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा 19 ते 25 जानेवारी लवकरच सुरू होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच माघ महिन्याची सुरुवात देखील होत आहे. या दरम्यान अनेक शुभग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा कन्या राशीसाठी भाग्यशाली असणार आहे. जानेवारी महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ. कन्या राशीसाठी जानेवारीचा तिसरा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक केले जाईल आणि तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आदर मिळेल. जुने कर्ज देखील फेडले जाऊ शकते. व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील आणि नवीन संपर्क उपयुक्त ठरू शकतात. तुम्हाला संयम बाळगावा लागेल, कारण कोणत्याही अवांछित परिस्थिती टाळण्यासाठी शांतता राखणे आवश्यक आहे. कन्या राशी, तुमचे हृदय जिथे तुम्हाला घेऊन जात आहे तिथे जा. रविवारी 25 जानेवारी रोजी वृषभ राशीतील पहिल्या चतुर्थांचा चंद्र उगवताच तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका अविश्वसनीय फायदेशीर काळात प्रवेश करता. तुम्हाला तुमच्या भावनिक गरजांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले जाते. तुम्ही अशा जीवनासाठी पात्र आहात जे खरोखर चांगले वाटेल, जरी ते तुमच्यासारखे दिसत नसले तरीही. वृषभ राशीतील पहिल्या चतुर्थांशाचा चंद्र तुम्हाला नवीन आणि विस्मयकारक अनुभवांकडे घेऊन जातो. हे अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनातून शेवटी पूर्ण झाल्यासारखे वाटतील. ते तुम्हाला फक्त अस्तित्वातून खरोखर जिवंत बनवते. विश्व तुम्हाला अशा ठिकाणी मार्गदर्शन करत आहे जे तुमच्या इंद्रियांना जागृत करते आणि तुमच्या आत्म्याला उत्तेजित करते. मग ते तुम्ही जे नियोजित केले आहे त्याचा भाग असो किंवा अनपेक्षित भेट असो. तुम्हाला कसे वाटते ते नाकारू नका, कारण ते तुमच्या सर्वात भाग्यवान मार्गावर पुढे जाण्याची गुरुकिल्ली आहे. या आठवड्यात तुमची दैनंदिन दिनचर्या, सवयी आणि जीवनशैलीची लय अधोरेखित केली जाईल. तुम्हाला जीवन अधिक कार्यशील आणि व्यवस्थित बनवायचे असेल. ज्या गोष्टी आता तुमच्यासाठी उपयुक्त नाहीत त्या सुधारण्याची गरज तुम्हाला वाटू शकते. लहान बदलांमुळे मोठी आरामाची भावना निर्माण होऊ शकते. शरीर आणि मन यांच्यातील संतुलन अधिक महत्त्वाचे बनू शकते. स्वतःशी दयाळू असणे सांत्वनदायक असू शकते. तुम्ही रचना तयार करत असताना तुमची आंतरिक शांती वाढत असल्याचे तुम्हाला लक्षात येईल. या आठवड्यात तुमच्या व्यवसायाची परिस्थिती मजबूत होईल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल. शेवटी भौतिक संपत्ती वाढेल, परंतु घरगुती संघर्ष देखील होतील. व्यवसाय चांगला असेल. आठवड्याच्या सुरुवातीला गुंतवणूक प्रतिबंध असेल. हा आठवडा तुमच्यासाठी संयम, आत्मपरीक्षण व नियोजन यांचा उत्तम समन्वय साधणारा ठरेल. ग्रहांची स्थिती अनुकूल असेल, पण काही जबाबदाऱ्या काटोकोर पार पाडायला शिका. तुम्हाला काही नवीन अडचणी जाणवतील, पण तुमची चिकाटी, बुद्धिमत्ता व व्यवहार कौशल्य यामुळे अडचणी पार कराल. तुमची विचारशक्ती तीव्र होईल. या आठवड्यात तुमची निर्णय क्षमता वाढेल. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना थोडा कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठ तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील. व्यावसायिकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यावसायिकांना नवीन योजना आखाव्यात, पण मोठे निर्णय घेताना घाई करू नका. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करताना सर्व बाबी नीट तपासा. कन्या राशीची आर्थिक बाजू संमिश्र राहील. मिळकतीत वाढ होईल, पण खर्चही तितकेच वाढतील, ज्यामुळे बजेट आखून खर्च करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना सल्ला घ्या आणि बचतीकडे विशेष लक्ष द्या. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगला असेल. अभ्यास चांगला होईल. तुमची एकाग्रता वाढेल. यामुळे कठीण विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले गुण मिळवता येतील, पण वेळेचे नियोजन व अभ्यासात सातत्य ठेवावे लागेल. तुम्हाला अति ताण घेणे टाळावे लागेल आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कन्या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याबाबत सावध राहावे. तुम्हाला थकवा, ताण व अपचन अशा समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे हलके व्यायाम व संतुलित आहार यावर भर द्यावा लागेल. तुमची मानसिक शांतता जपण्यासाठी निसर्गात वेळ घाला. आरोग्य उत्तम राहील. कन्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. घरात एखादे कौटुंबिक कार्य घडू शकते, ज्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील. भावंडांची नाते सुधारेल. वडीलधाऱ्यांचा सल्ला फार उपयोगी ठरेल. कन्या राशीच्या प्रेमजीवनात संवाद वाढवावा. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. प्रेमाचे नाते अधिक बहरेल. तसेच वैवाहिक जीवनात मनमोकळ्या गप्पा माराल. यामुळे नात्यातील गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवन सुखकर होईल. हा आठवडा तुमच्यासाठी शांत पण उत्पादक ठरू शकतो. मकर राशीतील चंद्र एकाग्रता, सर्जनशील विचार आणि कल्पनांना कृतीत रूपांतरित करण्याची क्षमता वाढवतो. सुरुवातीला परिणाम क्षुल्लक वाटत असले तरी
दीर्घकालीन कठोर परिश्रम आता फायदेशीर वाटतात. कुंभ राशीतील चंद्र कामाच्या दिनचर्या आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतो. मीन राशीतील चंद्र नातेसंबंधांमध्ये भावनिक समज वाढवतो, बंध मजबूत करतो. जेव्हा चंद्र मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा आर्थिक दक्षता वाढते. आताच खबरदारी घेतल्याने भविष्यातील सुरक्षितता मजबूत होऊ शकते. तुमची खरी ताकद अचानक कठोर हालचाली करण्यात नाही तर सातत्यपूर्णतेत आहे. या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनात परिपक्वता आणि स्थिरता अनुभवायला मिळेल. जोडपे त्यांच्या नात्याबद्दल गंभीर निर्णय घेऊ शकतात आणि लग्नाच्या चर्चा पुढे सरकू शकतात. अविवाहित व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात एक समजूतदार आणि विश्वासार्ह जोडीदार मिळू शकेल. वैवाहिक जीवन सुसंवादी असेल. तुमच्या भावना उघडपणे व्यक्त केल्याने तुमचे नाते मजबूत होईल. एकंदरीतच या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन शक्यता देखील उघडू शकतात, ज्यामुळे तुमचे स्थान मजबूत होईल. लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या योजना चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि इतरांचे मत देखील ऐका. तुम्हाला सामाजिक जीवनात काही चांगल्या संधी देखील मिळतील. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवल्याने तुमची ऊर्जा वाढेल. तुम्हाला तुमचे विचार शेअर करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होईल. आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहण्याची गरज आहे. मानसिक ताण टाळण्यासाठी तुम्ही ध्यान आणि योगाचा अवलंब करू शकता. शेवटी तुमच्यातील सर्जनशीलता जागृत करा. ती तुम्हाला नवीन ऊर्जा देईल. सकारात्मक विचार आणि सहजतेने पुढे जा. हा आठवडा तुमच्यासाठी खूप फलदायी ठरणार आहे. एकंदरीतच कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.